आकाशवाणी पणजी वीर जवान. नमस्कार आणि येवकार. आकाशवाणी पणजी घेवन येता निवृत्त जवानांच्या जिविताचेर आणि कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारित वीर जवान. आयचे वीर जवान लेफ्टनंट कमांडर गौरीश सावंत. तांचेकडे उलयतात गोंय पुलीस खात्याचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी, होम गार्ड्साचे आदले कंपनी कमांडर आणि गोंय सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे निवृत्त माहिती अधिकारी श्री जॉन आगियार. वीर जवान. नमस्कार, हांव जॉन आगियार. तुमकां सगळ्यांक आमच्या ह्या कार्यक्रमान माये मुगत येवकार. आमच्या स्टुडियोन आज आसात लेफ्टनंट कमांडर गौरीश सावंत. गोंयचे नेवल ऑफिसर आशिल्ले ते फाटीं रिटायर जाल्यात आनी तांणी एज अ नेवल ऑफिसर खुबशा इन्स्टॉलेशनांनी काम केलां इंडिया भायर. आनी गोंयांत ते वन गोवा नेवल युनिट जे पळय आसा तातूंत कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केलां ताणें. आज स्टुडियोन आसा. येवकार लेफ्टनंट कमांडर सावंत साहेब. नमस्कार. आभार मानता तुमी म्हाका आपयलो हांगा. जे एक्सपिरियन्स आसा शेअर करपाचो म्हाका एक ऑपॉर्च्युनिटी तुमी दिल्लो आसा. गोंयकार पूण खूब कमी आसात न्ही नेवीन, पूण तुमचे सारके पळयले म्हणटकच बरें दिसता आनी एक लोकांक उर्बा येता की तांणी नेवीन जॉईन जावचें कशें. म्हाका सांगात, तुमकां नेवीन जॉईन जायचें कित्याक दिसलें आनी कशें तुमी नेवीन जॉईन जाले? भुरगेपणाच्यान एक टीव्हीर पळोवन एक इन्स्पिरेशन मेळ्ळें. सो त्यान हळू स्कूल सोंपता कॉलेजीन पावता म्हटल्यार हांवें परस्यू केलें. तेन्ना इंटरनेट जस्ट स्टार्ट जातालें, सो तितलो रिसर्च करपाक ऑपॉर्च्युनिटी नासल्यो आमचे कडेन. सो जे आसले आमचे न्यूज पेपर आनी एम्प्लॉयमेंट न्यूज जाताले तेजेर, आनी कोण मेळ्ळे केन्नाय ट्रॅव्हल करतना बीन ट्रेनीन आनी खंयसर, तेन्ना उलोवन सर्वीसमॅना कडेन कळ्ळें की कशें कितें आसता, लायफ कसो आसता, कशें जॉईन जावप आसता. तुमचें एज्युकेशन क्वॉलिफिकेशन कितें? हांवें रायेश्वरांच्यान कंप्युटर इंजिनियरींग केली. त्या नंतर हांवें नेव्ही जॉईन केली 2007 आनी इन नेव्हीन आसतना हांवें MSc इन नॉटिकल सायन्स आनी टॅक्टिकल ऑपरेशन्सचो कोर्स केल्लो. रिटायरमेंटाच्या टायमार हांवें MBA इन हाऊस कोर्स. सो आनी रिटायरमेंटाच्या टायमार हांवें MBA केली फ्रॉम गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. सो हे माझे क्वॉलिफिकेशन. पूण नेवीन एज अ ऑफिसर जॉईन जावपाक वॉट इज द बेजीक क्वॉलिफिकेशन? आतां एज अ ऑफिसर जावपाक इंजिनियरींग मॅन्डेटरी केला फॉर नेव्ही आनी एअरफोर्स. आर्मीन अजुनूय थोड्यो ब्रांचीस आसा ज्यो रेग्युलर ग्रॅज्युएट्स घेता, आनी थोड्यो इवन नेव्हीन आनी एअरफोर्सान आसा ज्या लिमिटेड एंट्रीज आसता तेज्यो. जशें NCCची 6 सिटां आसता, मागीर लॉजिस्टिक्स जॅक ब्रांच आसा जितून लॉ घेता. सो तश्यो लिमिटेड ऑप्शन्स आसा. एक्झिक्युटीव ब्रांच जी आसा आमची नेव्हीची आनी जी कॉम्बॅट ब्रांच आसा तितून तुमकां एक इंजिनियरींग मॅन्डेटरी आसा. तुमी सांगताले कशें जॉईन जाले ते, तुमी एडवर्टिजमेंट पळयलो? एडवर्टिजमेंट पळयलो आनी हांवें फॉलोअप केलें, बिकॉज एडवर्टिजमेंट एक आसता आनी मागीर ते सांगता तुमी तेजे रेफरन्स दिता खंयसरल्यान तुमी फॉर्म घेवपाचे आनी फॉर्म भरपाचे. ते आयच्या दिसाक वेबसायट्स अवेलेबल आसा. नाजाल्यार एम्प्लॉयमेंट न्यूजार सगळ्यो ज्यो एडवर्टिजमेंट्स आसता त्यो एम्प्लॉयमेंट न्यूजार आसता जे फोर्टनायटली येता. सो तितूनय कोणेंय पळोवन एक फॉर्माचो फॉर्मॅट बीन आसता, नाजाल्यार ऑनलायन सबमीट करूं येता. लेटेस्ट कितें आसा तें तुमकां ऑनलायन मेळटलें. सो ऑनलायन चॅक करून खंयची एंट्री आसता, खंयच्या टायमार फॉर्म भरपाचें आसता, खंयच्या टायमार कोर्स स्टार्ट जातलो, सगळें तुमकां तेजेर कळटा. यू अप्लायड फॉर CDS बी तशें कितें आसा? ना, CDS हांवें अप्लाय करूं नासलें. आमी इंजिनियर जे जाल्ले पळय तांकां डायरेक्ट इंटरव्यूक कॉल येतालो. CDSचे ऑप्शन असलें आमकां CDSचे ऑप्शन परमनंट कमिशनाक, डायरेक्ट कॉल येता तो शॉर्ट सर्वीस कमिशन. सो आमकां डायरेक्ट इंटरव्यू कॉल, आमकां एक्झाम दिवची पडली ना. पूण SSB आसा इंटरव्यू? SSB इंटरव्यू सेम आसता, ओन्ली CDSची एक्झाम दिवची पडली ना आमकां. बरें, SSB इंटरव्यू बद्दल सांगात मातशें. SSB इंटरव्यू एक 5 दिसाची इंटरव्यू आसता, आनी बॅच वायज घेतात. एक 80 to 100 भुरगे एका बॅचान आसता. सो पयले रिपोर्ट करतात सेंटरान, ब्रिफींग जाता आनी मागीर ते सिरीज ऑफ एप्टिट्यूड टेस्ट घेता पयल्या दिसान दुसऱ्या दिसा. दुसऱ्या दिसाच्या एंडाक ते ऑलमोस्ट अबाउट 70 to 80% फिल्टर आउट करता. आनी उरलेले 20%ची उरलेल्या 3 दिसाक इंटरव्यू चलता. तितून तुमचे पर्सनल इंटरव्यू आसता,
ग्रुप टास्क आसता, इंडिविज्युअल टास्क आसता, ग्रुपान कशें बिहेव करता, तुमची लिडरशीप क्वॉलिटीज कशी आसा, तुमची ओरेटरी स्किल्स, उलोवपाक पब्लीक एड्रेस कशें करता ते सगळे तुमचे स्किल्स पळयता. सो बेस्ड ऑन दॅट तेंच्या नंतर मागीर एक कॉन्फरन्स आसता. सो कॉन्फरन्सान तो पॅनल जो आसता, सायकोलॉजिस्ट, ग्रुप टास्क ऑफिसर, इंटरव्यूइंग ऑफिसर सगळे वांगडा बसता आनी डिसिजन घेता की हेका फुडें मेडिकलचा धाडपाचो काय ना तो. ऑफिसर लायक क्वॉलिटीज म्हणल्यार कितें? ऑफिसर लायक क्वॉलिटीज म्हणजे इनग्रेन्ड क्वॉलिटीज आसतात, त्यो तुमकां कोणें कितें शिकोवन बिल्ड अप करूंक शकना. हे तुमचे भुरग्यापणांच्यान पेरंट्सांनी कसो रेज केला, तुमच्या सरावंडिंगान कशें रेज जाल्ले आसा, तुमी स्कुलान कसो बिहेवियर आसा तुमचो, आनी इन्फ्लुएन्सीस कितें आसा, तुमी कितें हॉबीज कल्टिवेट केल्ल्यो आसा, कितें स्पोर्ट्स कल्टिवेट केल्लो आसा, तुमी डे टू डे टायम कसो मॅनेज करता, लोकां कडेन उलोवप वेव्हार कसो आसता, ह्यो सगळ्यो तुमच्यो ज्यो क्वॉलिटीज आसता ह्यो OLQ कडेन डायरेक्ट करता. सो एका दिसान कोणाक मातशें शिकोवन चेंज बिल्ड अप करूंक शकना त्यो. वॉट आर द अदर क्वॉलिटीज, म्हणजे आनी कसल्यो क्वॉलिटीज ज्यो जाय पडटा टू बिकम अ नेवल ऑफिसर? क्वॉलिटीज म्हणजे फिजिकल फिटनेस इज इम्पॉर्टंट. एक लेवल ऑफ फिटनेस मेंटेन करपाक जाय. एकदां अकॅडमीन ट्रेनिंगेक पावले जाल्यार ट्रेनिंग कोप अप करपाक जावपाक जाय. सो फिजिकल फिटनेस डेली रुटिनान इन्क्लूड करपाक जाय. एटलीस्ट हाफ एन आवर, अर्द वर नाल्यार 45 मिनिट्स एक एक्सरसाइज करपाची दिसाक. सो सडन बॉडीक शॉक जायना तो. एक जनरल नॉलेज, करंट अफेर्साचो मातसो खबर आसूंक जाय कितें चल्लां तें. नॉट ओन्ली इंटरव्यूवाक लागून म्हणल्यार अशी कोणा कडेन इंटरॅक्शन करता तेन्ना एक बरें जाता. रिडींग हॅबिट्स, गुड ऑथर्स, हिस्ट्री, हे सगळें वाचल्यार कितें जाता, केन्नाय खंयतरी पब्लीक फोरमान इंटरॅक्शन जाता, फॉरेन नेव्हीज कडेन डिप्लॉयमेंट जाता तेन्ना इंटरॅक्शन जाता. सो ह्यो कितें रिडिंग्स करता पळय तुमच्यो, त्यो क्वॉलिटीज खूब इम्पॉर्टंट जाता की इंटलेक्च्युअल डिस्कशन करूं येता. सो ह्यो स्पोर्ट्स जालो तुमचो, एक करंट अफेर्स जालो, एक रिडींग हॅबिट्स जाल्यो, आनी कितें हॅबिट्स तुमचे कल्टिवेट केल्ल्यो आसा की म्युजिकल इन्स्ट्रुमेंट्स प्ले करूंक शकता, नाजाल्यार कितें नाट्य करूंक शकता. सो ह्यो केन्नाय कितें एक्टिविटी इव्हेंट आसा जाल्यार तुमकां एक पार्टिसिपेट करपाचो एक चान्स मेळटा. बरें, आफ्टर युअर SSB, तूं SSB पास जाल्या नंतर मागीर तुमकां बेजीक ट्रेनिंग आसता. बेजीक ट्रेनिंग तेन्ना आमकां 6 म्हयन्याचो ओरिएंटेशन कोर्स आसतालो. नेवल अकॅडमी मांडवी आसली तेन्ना. सो तो बेजीक कोर्स जालो म्हणटकूच मागीर कितें करता, तो कोर्स इंटिग्रेट जाता. सो नेवल अकॅडमी 10+2 आसा पळय, मागीर NDAचे 10+2 आसा, आनी डायरेक्ट एंट्री, शॉर्ट सर्वीस आनी पर्मनंट CDS थ्रू येता पळय, तेंचो एक इंटिग्रेटेड कोर्स धाडटा ते फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रन कोची. ही शिप बेस्ड ट्रेनिंग आसता 6 म्हयन्यांक. शिप बेस्ड ट्रेनिंगान तुमकां चान्स मेळटा ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया, वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया पळोवपाक, आनी प्लस फॉरेन पोर्ट्सारूय विजीट जाता. सो एक गुडविल विजिट्स एट फॉरेन पोर्ट तुमकां पळोवंक मेळटा सगळें, ते कॅडेट्स आसता तांकां. आनी तितून तुमकां क्लासरूम इंस्ट्रक्शन आसता, मॉर्निंग फिजिकल एक्टिविटी, क्लासरूम इंस्ट्रक्शन्स, एट सी कितें कितें एक्टिविटीज करता सगळ्यो शिकयता थंयसर. बेजीक एक शिकयता आनी तुमकां डेमॉन्स्ट्रेशन मेळटा. आनी ही फेज सोंपली म्हणटून एग्जाम आसता, एक एग्जामानी बोर्ड आसता, ती सोंपली म्हणटून मागीर वयता सब लेफ्टनंट टेक्निकल फेजीस. ह्यो 6 to 11 मंथ्साचो इंडिविज्युअल कोर्सीस आसता. आमचे स्कूल्स आसा स्पेसिफीक टू ट्रेड, इलेक्ट्रिकल, इंजिनियरींग, मागीर वेपन्स, नॅव्हिगेशन, कम्युनिकेशन, ह्या स्कुलांनी एक 4 to 6 विक्साचो अटॅचमेंट आसता. सो तुमकां स्पेसिफीक टू दॅट ट्रेड शिकयता, सो दॅट यू आर अवेर कितें कितें आसता तें. आनी मागीर एक वॉच किपींग फेज म्हणून आसता फॉर एक्झिक्युटीव ब्रांच. सो वॉच किपींग फेज इज इम्पॉर्टंट. लायसन्स, विदाउट लायसन्स तुमकां गाडी चलोवंक मेळना, तशेंच हांगा एक वॉच किपींग टिकेट जाय पडटा. सो ही 6 to 8 मंथाची फेज आसता. सो हें करतकूच तुमी एट सी वॉच, इंडिपेंडंट वॉच दवरता. हे एक्झिक्युटीव ब्रांच. थोडे ऑप्ट करता फ्लायिंगेक ऑप्ट करता, फ्लायट नेविगेटर ऑब्झर्वर म्हणून करता. थोडे लॉजिस्टिक्स आसता, टेक्निकल ब्रांचेस आसता. सो तेंचो एक वेगळो डायरेक्शन जाता मागीर. सो तांकां वॉच किपींग एक डिफरंट, म्हणजे टेक्निकलाची वॉच किपींग डिफरंट आसता. तुमचो ब्रांच कितें? माझी एक्झिक्युटीव ब्रांच. सो जे एक्झिक्युटीव ब्रांच आसा तांकां वॉच किपींग मॅन्डेटरी आसा. दे हॅव टू गो थ्रू वॉच किपींग फेज ऑन बोर्ड शिप. सो थंय इंडिव्हिज्युअल दोग तीग जाणांच्या बॅचान धाडटा ते. तुमच्या वेळार वेरें अकॅडमी आशिल्ली? वेरें आसली. ओके, आफ्टर अकॅडमी कंप्लीट जाल्या नंतर मागीर तुमकां स्ट्रायप्स मेळटात? इमिजिएटली आमकां स्ट्रायप्स मेळना. इवन दो ज्या दिसा हांव जॉयन जाला त्या दिसा आमचें कमिशन मेळटा. म्हटल्यार ट्रेनिंगेक लागून आमकां स्ट्रायप्स मेळटा आमची सी फेज जाली म्हणटकूच. सो आफ्टर अकॅडमी मागीर आमी फर्स्ट ट्रेनिंग स्क्वॉड्रनाची ज्यो एग्जाम्स क्लियर जाल्यो म्हणटूच मागीर आमकां स्ट्रायप्स घालूंक मेळटा. सो टील देन आमकां एक जनरल कॅडेटा भशेन ट्रीट करता. ओके, देन यू गेट युअर पोस्टिंग. मागीर पोस्टिंग ना, मागीर त्यो टेक्निकल कोर्सीस सांगला तुमकां 6 to 11 मंथ्स, आनी मागीर वॉच किपींग जालें म्हणटूच मागीर पोस्टिंग येता.
पयलीं नॉन स्पेशलिस्ट येता, मागीर एक स्पेशलायझेशन केलें म्हणून मागीर स्पेशलिस्ट पोस्टींग येता. बरें, तुमचो एज अ जेंटलमॅन कॅडेट, सब लेफ्टनंट आनी लेफ्टनंट कमांडर पर्यंत प्रवासा बद्दल एक म्हायती दिवशात म्हाका. ओके, सो एकदां हांवें वॉच किपींग केली हांवें बॉम्बे, आनी वॉच किपींग म्हाजी एक आय थिंक 7-8 मंथ्स लागली. वॉच किपींग जातकूच म्हाजो फर्स्ट नॉन स्पेशलिस्ट अपॉयंटमेंट येयलो INS अभय एज अ गनरी ऑफिसर. सो थंयसर हांवें एक वर्सभर स्पेंड केलें. हांव लेफ्टनंट जाल्लो हांव. सो मागीर हांवें एप्लाय केल्लें एक स्पेशल एका अपॉयंटमेंटाक इन नेवल हेडक्वॉर्टर्स, दॅट इज इन्फॉर्मेशन वॉरफेअर सेल. सो थंयसर हांव 2 वर्सां स्पेंड केली, आनी मागीर हांव परत कोचीन येयलो. म्हाजो स्पेशलायझेशन वॉट इज इट इन्फॉर्मेशन वॉरफेअर इज अ ब्रांच जी डील करता मोस्टली सायबर अटॅक्स, इनवर्ड एंड एक्सटर्नल ब्रीच एंड इंटरनल. म्हणजे एक्सटर्नल ब्रीच जालो जाल्यार कशें एड्रेस करप, कशें प्रिवेंट करप, आनी इंटरनल आमी इन्वेस्टिगेशन करताले कितें ब्रीच जालो जाल्यार. सो एक एड एंड एडवायज द लिडरशीप इन दॅट. सो तशें ती ब्रांच एक म्हणजे भितर कितें जाता, सगळें सेन्सिटीव इन्फॉर्मेशन हँडल करता. सो खंयसरूय कोणाक कितें दिसता चुकून जालें सुद्दां जाल्यार हय, सो ते कशें हँडल करप हें आमी ब्रीफ करता. कोणूय भायर डिप्लॉयमेंटाक वता तांकां आमी सांगता कशें कितें बिहेव करप, कितें कोणा कडेन इंटरॅक्ट करूंक शकता, कोणा कडेन इंटरॅक्ट करूंक शकना, हे सगळ्यो गोश्टी थंय डिस्कस जाता. मागीर तुमी कोची आयले. मागीर कोची येयलो, आनी कोचीन हांवें म्हजो स्पेशलायझेशन कोर्स केलो नॅविगेशन एंड डायरेक्शन. सो ते एका वर्साचो कोर्स आसता, क्यूसेट थ्रू डिग्री मेळटा थंय. आनी मागीर हांवें स्पेशल तोपर्यंत हांव लेफ्टनंट कमांडर जाल्लो, आनी मागीर स्पेशलिस्ट अपॉयंटमेंट्स हांवें केले कुठार आनी आदित्याचेर. तुमी तुमचे धैर्य दाखयल्ले असो एक प्रसंग. धैर्य म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज तितल्यो मेळना न्ही, इवन फ्रँकली. पण हांव गल्फ ऑफ एडन आमी एंटी पायरसी पेट्रोलाक गेल्ले. सो एक 1.5-2 म्हयन्याचो आसता तो डिप्लॉयमेंट. सो थंयसर आमकां ऑपॉर्च्युनिटीज मेळ्ळ्यो बोर्डींग करपाक. म्हणजे बोर्डींग म्हणजे एट सी बोट्स आसता पळय, टू इन्वेस्टिगेट दोज बोट्स. आमी आमच्या शिपी वयल्यान बोट लॉन्च करता. बोटीन एक क्रू वचोन तेजेर एक चॅकिंग करता. वी चॅक एवरी टायम कोण मेळटा तशें ना, बट देर इज ऑलवेज एलिमेंट ऑफ रिस्क आसता तेजेर, की सपोज कोण पायरेट मेळ्ळो, ही मे ओपन फायर, म्हणजे ती एक रिस्क आसता कितें एक्शन घेत म्हणून. सो दॅट इज ओनली कायंड ऑफ म्हणजे सांगूं येता की एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी ऑपरेशन्स पळोवपाक. सो तितून आमी एक 2 म्हयने स्पेंड केला थंयसर, आनी नंबर ऑफ बोटी आमी बोर्ड करून तेजे चॅक्स बीन केल्ले. इंडियन दर्यान पायरेसी आसा? इंडियन दर्या म्हणजे इंडियन दर्या खूब व्हडलो आसा. सो ते ऑन एंड ऑफ येता म्हणजे आतां पायरेसीचे इन्सिडंट्स खूब कमी जाल्या कम्पेर्ड टू पयलीं. तुमची यादिस्तीक खीण अशें खंयचे म्हणजे यादीन उरपा सारके इन द नेवी? यादीन उरपाक हांवें खूब फॉरेन डिप्लॉयमेंट्स केले. सो ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी भोंवपाक. युरोप, मेडिटेरेनियन कोस्ट 2, गल्फ, मागीर आफ्रिका, ईस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका, साऊथ आफ्रिका, केनिया, मागीर आमचे गुडविल मिशन्स. सो मॉरिशियस, सीशेल्स, मॉलडीव्स, श्रीलंका, सगळ्यो कंट्रीज पळोवन एक एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा इंटरॅक्ट करपाक तेंच्या नेवीज बरोबर, तेंच्या लोकां बरोबर कशें कितें. आनी सिमिलॅरिटीज आमचोय लोक थंयसर खूब सेटल जाल्लो आसा. सो आमचो लोक पळोवन मातशें एक बरें दिसता, आनी तांकां आवडटा की आमी येयल्या म्हणून पळोवपाक. ही मिशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आनी आय ओपनर सारके. नेव्हीची ॲडव्हर्टिजमेंटच तशी असता, जॉईन द नेव्ही अँड सी द वर्ल्ड. सगळ्यांक चान्स मेळटा तसो ना, यू हॅव टू बी लकी टू बी ऑन द रायट शिप. सारकें रायट शिपेर आसा जाल्यार चान्स पडटा. हाव इज लायफ इन नेव्ही, म्हणजे कशें आसता लायफ? अमेझिंग, नो कंप्लेन्स एट ऑल. सामकें प्रोफेशनली फुलफिलींग जॉबूय म्हणूंक शकना, कित्याक आमी हांवें जॉब म्हणून केन्ना ट्रीट करूंकूच ना ताका. सो आय कुडंट आस्क फॉर एनीथिंग मोर. इट इज अ वे ऑफ लायफ. वे ऑफ लायफ. आयचे वीर जवान लेफ्टनंट कमांडर गौरीश सावंत. निवृत्ती उपरांत तुमी कितें करतात? आतां हांव प्रेझेंटली एक MNCन काम करता. सो आय एम इन द फील्ड ऑफ सायबर सिक्युरिटी. इंटरनल इन्वेस्टिगेशन्स करता फॉर डेटा ब्रिचीस बीन कितें जालें जाल्यार आमी ते इन्वेस्टिगेशन्स करता, इंटरनल टू ऑर्गनायझेशन, नॉट एक्सटर्नल. वेन यू आर इन नेव्ही सर्विंग एज लेफ्टनंट कमांडर, तुमी हांगा गोंयान वन गोवा नेवल युनिटचे कमांडिंग ऑफिसरय आशिल्ले. यू आर कमांडेड दीस युनिट. तुमचे अनुभव कितें आनी गोंयच्या भुरग्यां बद्दल तुमकां कितें सांगपाचें आसा? वेदर तांकां पोटेन्शियल आसा जॉयन जावपाक नेव्हीन, किंवा दे गॉट द क्वॉलिटीज दॅट आर रिक्वायर्ड टू जॉयन? सो ही 2 वर्सां म्हाजी इन वन गोवा नेवल NCC बेस्ट
वन ऑफ द बेस्ट आय वूड से टेन्युअर्स बिकॉज भुरग्यां मदीं इंट्रॅक्शन करपाक मेळ्ळें. यू सी द फ्युचर अँड एक फ्युचर इन्फ्लुएन्स करपाची एक ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळी. सो पोटेन्शियलाची कांयच कमी ना. वी आर वे बेटर आय वूड से दॅन एनीवेअर एल्स. वी हॅव गॉट आमचे कडेन फेसिलिटीज बऱ्यो आसा, गव्हर्मेंट इन्फ्रास्ट्रक्चर बरो आसा, बेजीक एज्युकेशन बरें आसा, एक्सपोजर बरो आसा. सो ओन्ली थिंग कितें आसा की मातशें स्कुलान पुश करपाक जाय, गायड करपाक जाय. कित्याक आतां एज अ ऑफिसर एंट्री स्पेसिफिकली उलोवंक वचत जाल्यार इंजिनियरींग इज द डिमांड. सो भुरग्याक पयलींच्यान ग्रुमींग करचो पडटा. धावेच्यानूच ताका ग्रूम करचो पडटा. जॉईन जातलो जाल्यार ही स्ट्रीम तुमी धरपाक जाय आनी त्या प्रमाणे तुमी फुडें पावतले. तेन्ना ग्रूम करना जाल्यार मागीर अ बीट टू लेट जाता, मागीर ऑप्शन्स कमी जाता फोर्सीस जॉईन करतले जाल्यार. एक अवेरनेस ग्रासरूट लेवल इम्पॉर्टंट आनी एनसीसी प्लेज अ बीग रोल. जे आमी कॅम्प्स कंडक्ट करता म्हणजे 1,500 एक युनिट आसा, 1,500 भुरगे. सो 2 युनिट 2.5 युनिट आनी एक गर्ल्स युनिट. ऑलमोस्ट एक वर्साक 4,500 भुरग्यांचेर एक इन्फ्लुएन्स जाता. तुम्ही एक्सपिडिशनय केल्लें भुरग्यांचें तेन्ना? सेलिंग एक्सपिडिशन. सो गोवा टू कारवार एंड बॅक. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? गुड. आणि सांगपा म्हटल्यार द स्टार्ट वॉज व्हेरी रॉकी आय वूड से बिकॉज त्या दिसा स्टॉर्म जालो रातचो. वेदर ओवरकास्ट आसलो. आनी रिस्पॉन्सिबिलिटी आसा, भुरगीं आसा, बिकॉज गर्ल्स आसा, बॉयज आसा बोटीन. आमी 3 बोट्स लॉन्च केल्ल्यो. बट सपोर्ट आमकां बरो मेळ्ळो आर्मीची EME युनिटा कडल्यान. ट्रेनिंग फ्रॉम कारवार शिप प्रोवायड केल्ली आमकां टू ओवरसी एनी कायंड ऑफ सेफ्टी. सो त्रास जाले ना. गव्हर्मेंटानूय सपोर्ट केलो, कॅप्टन ऑफ पोर्ट सपोर्ट मेळ्ळो आमकां. प्लस गव्हर्नर येवन फ्लॅग ऑफ केल्लो इव्हेंट गोंयच्यान. आनी थंयच्यान एफओकेन एडमिरलान फ्लॅग ऑफ केल्लो कारवारच्यान. सो इव्हेंट बरो जालो विदावट एनी अनटुवर्ड इन्सिडंट. वेदर दिसाचो बरो आसतालो, रातचो पावस पडटालो, स्टॉर्म जाताले. सो समवेर आमकां देवान तें कें दिलें की वेदर दिसाचो बरो दवरलो तो. कितली सर्वीस जाली तुमची नेवीन? 12.5 वर्सां. आफ्टर हँगींग युअर बुट्स तुमी परत आयले तेन्ना फ्रॉम द डिसिप्लिन लायफ एंड द सिवील लायफ हाजे मदीं कितें डिफरन्स दिसले तुमकां? डिसिप्लिन लायफ अजूनय मेंटेन करता जाता तितलो. सो एक दिसाचो रुटीन सेट जाल्लो आसा. एक फावटी ते फॉर्मान गेले म्हणटा तो उरता फॉर्मान तोच. सो डिफरन्स बारीक बारीक गोष्टींचो डिफरन्स जाता की तुमी यूज टू जाल्ले आसा एक पर्टिक्युलर लायफस्टायलीक. सगळ्यो गोष्टी जनरली टेकन केअर ऑफ आसता बिकॉज तुमकां एक इम्पॉर्टंट टास्क दिल्लो आसता फोर्सिसान. सो बाकीचे सगळे टेकन केअर ऑफ आसता. आतां परत सिवील लायफान येता सगळ्यो त्यो घरगृहस्थीच्यो हे आसता पळय गोष्टी त्यो पळोवच्यो पडटा. ना पूण दॅट इट ग्रूम्स यू वेल नेवी लायक देर इज एफेक्टीव टायम मॅनेजमेंट मागीर इरिस्पेक्टीव ते जातात. ग्रुमींग जाल्लेच आसता. बट देन तुमी बाकीचे घर सोदचे पडटा, थंय सोदचे पडटा. क्वॉर्टर्स आसता, ट्रान्सपोर्टाक मुवमेंट चड जायना बिकॉज क्लोज आसता ऑफिसीस. सो हांगा सगळें मातशें वेगळें. तोच एक फरक पडटा. नाजाल्यार लायफस्टायल वायज डे टू डे रनिंग जें आमकां शिकयल्लें आसा तेंच चलता. तुमकां आफ्टर दीस शॉर्ट सर्वीस कमिशन रेग्युलर आर्मीक कंटिन्यू करपाची प्रोविजन आसा? आतां प्रोविजन जाल्लें आसा. आमच्या टायमार नासलें बिकॉज आमकां इंडक्ट केल्लें तेन्ना एंट्रीचे स्पेसिफीक मेन्शन केल्लें की सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी. आतां ते ऑप्शन्स दिता. आर्मीन पयलीं स्टार्ट केलें, नेवीनूच थोड्या ब्रांचींनी करताले ते कन्वर्ट परमनंट कमिशनाक. आतां तेंच्यांनी स्टार्ट केलां एक्झिक्युटीव ब्रांचीनूय कन्वर्ट करपाक परमनंट कमिशन. गोंयचे भुरगे खूब एस्पायरींग टू जॉइन द डिफेन्स सर्विसीस. तांकां तूं कितें सांगपाक सोदता? एक फिजिकल फिटनेस मेंटेन करा, डायरेक्शन दवरा. एज हांवें पयलीं सांगलेलें जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, रिडिंग हॅबिट्स, इनकल्केट गुड हॅबिट्स. गुड हॅबिट्स म्हणजे कितें एक देशाक कंट्रिब्यूट करूंक शकता तसल्यो. आनी कीप युअर आयज ओपन की एडवर्टिजमेंट केन्ना येता. क्रायटेरिया चेंज जायत आसता. सो क्रायटेरिया पळोवची पडटा की 4 वर्सांनी क्रायटेरिया कितें आसतली त्या प्रमाणे तुमी प्रिपेर करपाक जाय. सो इवन वेन यू अप्लाय फॉर ग्रॅज्युएशन खंयचें ग्रॅज्युएशन एप्लिकेबल जातलें. सो ह्यो सगळ्यो गोश्टी पळोवन तुमी येताना एप्लाय करपाक जाय. सो आनी कांय ना. भुरग्यांचें ग्रुमींग गोंयान बरें जाता. एज्युकेशन बरें आसा. तर एक भितरल्यान येवपाक जाय. तें फोर्स करूंक शकना कोणाक. सो इम्पॉर्टंट की कोणाक गायडन्स 10वेक स्टार्ट करपाक जाय. 10वेक स्टार्ट करीत जाल्यार आउट ऑफ 100 एक 4-5 जाण तरी फुडें पावतले. एंड देर इज लॉट ऑफ रिस्पेक्ट इन द डिफेन्स सर्विसीस. इवन वेन यू आर सर्विंग, इवन आफ्टर युअर डेथ ऑल्सो यू आर रिस्पेक्टेड. अशें आसा. तुका यू आर कवर्ड विथ अ नॅशनल फ्लॅग. एक डिसिप्लीन लायफ जाता. आतां एक फायनल एक मेसेज गोंयच्या बद्दल गोंयकारांक तूं कितें सांगूंक सोदता? फायनल मेसेज म्हणल्यार गोंयान तितलो अवेरनेस नासलो. आतां खूब नेवल ऑफिसर्स, आर्मी ऑफिसर्स वेगळ्या वेगळ्या जाग्यांचेर म्हणजे सेटल्यूय जाल्ले आसा. प्लस गोंयकार जे भायर गेल्ले
ते परत येयल्ले आसा. सो आतां सायजेबल नंबर ऑफ लोक आसा इन्फ्लुएन्स करपाक. सो गोंयकारांक इतलें सांगता की ट्राय करा की भुरग्यांक फोर्सिसा कडेन पुश करपाक. सो एक वे ऑफ लायफ जातलो, ग्रुमींग बरें जातलें. परमनंट कमिशन करपाचें ना, शॉर्ट सर्वीस कमिशन ऑप्शन आसा की एक 10 वर्सां करतकूच प्रायवेट नोकरी करूं येता या दुसरे कडेन सेकंड ऑप्शन आसा. व्हेरी गुड लायफ, ग्रुमींग बेस्ट सारकें जाता. फर्दर एज्युकेशन परस्यू करपाची ऑपॉर्च्युनिटीज मेळटा. 12वी जर जॉइन जाता जाल्यार. बट इवन शॉर्ट सर्विस कमिशनाक अदर फॅसिलिटीज लायक CSD फॅसिलिटीज फॅसिलिटीज आर देर. दोज फॅसिलिटीज आर देर. ओनली डिफरन्स परमनंट कमिशन हितून आसा ते पेन्शन. बाकी सगळें आसा. आनी तुका सेकंड ऑप्शन रोखडेच मेळटा. रोखडें मेळटा म्हणजे क्वॉलिफायड आसता. चडशे क्वॉलिफायड आसता, कॉन्फिडन्स आसता. खंयचो जॉब येयलो जाल्यार टेक ऑन करपाक. पर्क्सय बरे आसात इन द पर्क्स आसा. पर्क्स सॅलरी इज एट पार विथ एट एनी इंडस्ट्री स्टँडर्ड्स म्हणून येता. बरें दिसलें लेफ्टनंट कमांडर गौरीश सावंत बाब, तुम्ही मुद्दाम आमच्या स्टुडियोन आयले आनी खूब म्हत्वाच्यो इन्फॉर्मेशन आमच्या आयकुप्यांक दिलें. तुमकां आकाशवाणीच्या वतीन देव बरें. थँक्यू. वीर जवान. आयचे वीर जवान लेफ्टनंट कमांडर गौरीश सावंत. तांचेकडे उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान. संकल्पना श्री जॉन आगियार. प्रस्तुती उषा योगराज नाईक. निर्मिती पालो डॉक्टर साईश देशपांडे. कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता आयकात आमच्या YouTube चॅनलाचेर. FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.